कसनाळमधील 40 घरांना वादळी पावसाचा तडाखा, अनेक कुटुंबे उघड्यावर. मानकापूर प्राथमिक शाळा व ढोणेवाडीतही नुकसान. गुरुवारी रात्री 10च्या सुमारास झालेल्या प्रचंड वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाच्या तडाख्याने कसनाळ येथील 40हून अधिक घरांना याचा तडाखा बसला. त्यामुळे अनेक कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले. तसेच मानकापूर येथील प्राथमिक शाळेवरील पत्रे उडून गेल्याने शाळेचे मोठे नुकसान झाले. ढोणेवाडीतही अनेक घरे, विद्युत खांब, झाडे, शेड वादळी पावसाच्या भक्षस्थानी पडली. सुदैवाने जीवितहानी टळली असून वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. या नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाने तातडीनं मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. गुरुवारी रात्री अचानक सुटलेले वादळी वारे वेगाने अनेक घरांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की आवाजानेच अनेकांची भंबेरी उडाली, तर काही जण भयभीत झाले. घरावरील पत्रे, खापऱ्या उडण्यास सुरुवात झाल्यावर अनेक कुटुंबांची पाचावर धारण बसली. सुनीता नाईक यांच्या राहत्या घरावरील सर्व पत्रे छावणीसह 200 फुटावर झाडे व दुसऱ्यांच्या घरावर पडली. सुदैवाने जीवितहानी टळली. तसेच ताराबाई नाईक यांचा एकमेव आसरा असलेले घर या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडल्यामुळे त्या बेघर झाल्या असून मदतीसाठी त्यांनी टाहोच फोडला. त्याचप्रमाणे कसनाळ दर्गामधील भक्ती निवासाचे मोठे नुकसान झाले आहे. सुभाष कोळी, सागर कोळी, उमाजी कोळी, हरिश्चंद्र नाईक, वामन कटके, प्रमोद गोरे, बापू कांबळे, कृष्णा साळुंखे, नेताजी गोरे, आकाताई गोरे, मंगल गोरे, सौरभ कांबळे, योगेश कांबळे, मरगुबाई मंदिर, प्रकाश कांबळे, आप्पासो सतोबा नाईक, भानुदास शिवाजी नाईक, अशोक शंकर नाईक, आप्पासो मारुती नाईक, शामराव गोरे, कांचन सुतार, बबन निनगुरे, अण्णाप्पा निनगुरे, सतीश कांबळे यांच्यासह अनेक कुटुंबाच्या घरावरील पत्रे, शेड, खापऱ्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. ढोणेवाडीतही फटका. या वादळी पावसाचा तडाखा ढोणेवाडीतही बसला आहे. अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली. विद्युत खांब, तारा पडल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. अशोक बाजीराव गावडे यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. कसनाळ ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, बोरगावचे सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी नुकसानग्रस्त यांना भरपाई देण्याची मागणी केली. मानकापुरातील सरकारी शाळेचे नुकसान. उत्तम पाटील यांची भेट. गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यामुळे मानकापूर येथील प्राथमिक शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्यात शाळेच्या इमारतीचे छप्पर उडून गेले. काही वर्गखोल्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत. खिडक्या व दरवाजांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने ही घटना सुट्टीच्या वेळेत घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. गावकऱ्यांनीही प्रशासनाकडे तातडीनं निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मानकापुरातील शाळेची घटना घडल्यामुळे तात्काळ युवा नेते उत्तम पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. याची सूचना संबंधित अधिकारी विधान परिषद प्रकाश उकेरी यांना देऊन तातडीनं मदत करण्याची मागणी केली. आमदार शशिकला जोल्ले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. कसनाळ, ढोणेवाडी व मानकापूर येथे झालेल्या वादळी वारे व पावसाने मोठे आर्थिक नुकसान कुटुंबाचे झाले आहे. याचा सर्व्हे करण्याच्या सूचना आमदार शशिकला जोल्ले यांनी तहसीलदार, तलाठी सर्कल यांना दिली असून लवकरच भेट देणार असल्याचं सांगितलं. घटनास्थळावरून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. वाढता बना हे दार फुटक धरून राहिलो मला काहीच न म्हणा. हे फुटून बिटोय बघा काचाच आहे घरात झाल्या ह्या काचाच्या खाली. किती वर्ष झालं? काय 18 वर्ष 7 वर्ष राहिलो पंचाच्या घरात. 25 रुपये भाडं देऊन इकडे कावळ जायचं होतं. 9 वर्ष राहिलो आणि तिथनं इथंही बांधून दिलं. 22 वर्ष झालं आता या घरात आहे मी एकटीच. 35 वर्ष झाला मालिक बरोबर एकटीच आहे. मला कोण नाही. त्यामुळे पाणी आणून द्या कोण नाही मला. आणि बघा ही काठी घेऊन 5 वर्षाला याला दक्कन आहे की मी कुठं उभं या बाहेर नाही. आणि मी आता ही काय करायची सांगा. मी चाला भाग आहे आता. साडेदहाच्या सुमारे कसनाळ गावामध्ये जे चक्रीवादळ आलं होतं, त्या चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे भरपूर कुटुंबियांचं नुकसान झालेलं आहे. कसनाळ ग्रामामध्ये विविध ठिकाणी घरही सुद्धा पडलेले आहेत. दर्गा परिसरामध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे. उद्योगधंद्यांचं नुकसान झालेलं आहे. परत संबंधित खासदार, आमदारांनी, लोकप्रतिनिधी यांनी लवकरात लवकर ही तातडीनं दक्षता घेऊन
नुकसान झालेल्यांना मदत म्हणून लवकरात लवकर त्यांची नुकसान भरपाई द्यावी विनंती आहे त्यांना. नाहीतर तलाठी व तहसीलदार यांच्याकडे लवकरात लवकर जाऊन आम्ही निवेदन देऊन त्याच्यावर ॲक्शन घ्यायचं काम करू.